रणजित निंबाळकर सर खून प्रकरणामध्ये आपण प्रत्येक गोष्टीची अपडेट घेत आहोत। तुम्हाला माहिती आहे की आपण प्रत्येक गोष्टीची अपडेट घेत आहोत आणि इथून पुढेही घेत राहणार आहोत। छोट्या मोठ्या ज्या ज्या काही घडामोडी घडतायत त्या मी माझ्याजवळ कधीच ठेवत नाही, कारण आपण ह्या प्रकरणात अत्यंत पारदर्शकता ठेवणार आहोत। सर्व बैलगाडा प्रेमींना कळालं पाहिजे की ह्या प्रकरणात काय चाललंय। अचानकच आज मला रणजित निंबाळकर सरांच्या वडिलांचा फोन आला आणि त्यांनी मला सांगितलं की सर मला जरा बोलायचंय तुमच्याशी। तर मी थोडासा विषय जाणून घेण्याचा प्रयत्न केला, पण ते म्हटले की नाही तुम्ही समक्षच या, आम्ही तुम्हाला समोर आल्यावरती सांगतो। तर मी समोर आम्ही त्या ठिकाणी मग आलो। आता ते रणजित निंबाळकर सरांचे वडील आहेत आपल्या बरोबर आणि त्यांचे बंधू देखील आहेत। तर आपण त्यांच्याशीच बोलून जाणून घेऊयात काय नेमका काय विषय आहे। विषय काय टिंगरे साहेब, 2 दिवसापूर्वी मैदान झालं। त्यामध्ये असं कळलं की सर्जा बैलाचा करार झाला। मग ते वडिलांनी मोबाईलमध्ये बघितलं। त्या मोबाईलमध्ये बघितल्यावर त्यांना असं वाटलं की आता आपल्या नावानं सरांच्या नावानं जे सर्जा पळत होता तो पण आता सर्जा पळणार नाही। त्यांना त्या दिवशीपासून असं अस्वस्थ वाटायला लागलं की म्हणजे आपला म्हणजे मुलगा ज्या बैलगाडी क्षेत्रासाठी काय होता आणि बैलाच्या व्यवहारामधून त्याचं आता काय झालं, त्याच्या नावाने जो एक बैल पळत होता तो पण आता बैल पाळणार नाही। त्यामुळे त्या दिवसापासून अस्वस्थ झाले आणि मग त्यांना म्हणजे असं काय वाटायला लागलं की आता जो एक बैल आहे तो पण आपल्याला काय नाव नाही राहणार म्हणल्यावर आपली काहीच म्हणजे बैलासाठी जर आपल्या मुलाचंच नाव नसेल राहत तर आपली काहीच किंमत नाही मग। त्यामुळे आणि असं कसं कानावर पण बऱ्याच काही गोष्टी यायला लागल्यात की सर्जा बैलाचा व्यवहार चालू आहे। म्हणजे सर्जा बैल हा संपूर्णपणे निंबाळकर सरांचाच आहे आणि निंबाळकर सरांच्याच नावावर इथून पुढे पण राहणार। आणि बैलगाडी मालकांना अशी एक विनंती करतो की सर्जा बैलाचा व्यवहार आम्ही जरी फुकट जरी दिला तरी सर्जा बैल कुणी घेऊ नये, कारण सर्जा बैल हा पूर्णपणे जोपर्यंत सर्जा पळतोय तोपर्यंत रणजित सरांच्या नावानेच पाळणार। मामा तुम्ही काय सांगाल? तुम्ही अत्यंत तुम्हाला मागाशी दुःखही झालं होतं। मला एक गोष्ट विचारायची की नेमकं काय हे सगळं आता लोकांच्यात खूप मोठा संभ्रम होऊ शकतो अशा गोष्टींमुळे, नेमकं काय झालंय तुम्हाला काय सांगायचंय? मला एकच सांगायचंय की माझा मुलगा मेला आणि मला मोबाईलमध्ये उडत कळलं की तुमच्या मुलाचं नाव कट झालंय आणि त्याच्यामुळं जर माझा मुलगा गेला असला अड्ड्यावर जर माझ्या मुलाचं नाव येत नसेल तर मी काय कमावलं शेवटी। त्याच्यामुळं मला फार दुःख आहे आणि माझ्या मुलाचं नाव असे ह्याच्यात निघालंच पाहिजे अड्ड्यावरती। आणि सर्जा बैलाचा जर व्यवहार असा कोणी करत असेल तर त्याला पूर्णपणे कायदेशीर बाबींना सामोरं जावं लागेल, कारण हा बैल फक्त रणजित सरांचाच आहे आणि रणजित सरांच्या नंतर कंटिन्यू हा बैल रणजित सरांच्या नावावरतीच पाळणार आहे। कारण आता असं ऐकायला मिळायला लागले कंटिन्यू की सर्जा बैलाचे फोन येतात की तुम्ही बैल विकायला काढलाय का काय का, तर मग ते पूर्णपणे चुकीचं आहे। म्हणजे आता अचानक तुम्हाला फोन यायला लागलेत का की बाबा तुम्ही बैल विकायला काढलाय असं फोन येतात? फोन येतात असे। अच्छा, मग त्यांना आम्ही जरी फुकट जरी दिला तरी हा बैल कोणी घेऊ नये आणि जरी आमच्या परस्पर जर कोणी असं चुकीचा विकायचा प्रयत्न जर केला तर जो विकणार आहे त्याला आणि जो विकत घेणार आहे त्याला पण कायद्याच्या चौकटीत यावं लागेल। हा, मला आता एक गोष्ट आहे की ज्या वेळेस हे सगळं झालं तुम्ही जर असं म्हणत असाल तर मग आम्हाला जी आता इतक्या दिवस गोष्ट कळाली होती की सर्जा जो घेतला तो सरांनी विठ्ठल नानाच्या नावावरती केलेला होता, तो आता सर्जा नानाच्याच गोट्यावर आहे, नानाच त्याला पळवतात। मग आता ह्याच्यात नानांची काय भूमिका आहे? यामध्ये हा सर्जा बैल विठ्ठल नानाच्याच नावावरती आहे, पण जे काय अंतर्गत गोष्टी आहेत त्यानुसार जे काय आतापर्यंत जे नाना पळवत आहेत इथून पुढेही नानाच पळवणार आणि अंकुरन रणजित निंबाळकर याच नावाने बैल शेवटपर्यंत पळत राहणार। फक्त म्हणजे नानांच्यावर कोणी याबद्दल दोष मानू नये, कारण हा पूर्णपणे बैल नानांचाच आहे। हे जे काही नाना पूर्णपणे डिसिजन घेतील ते नानांचेच असतील, पण त्या अंतर्गत गोष्टीमध्ये जे काही बऱ्याच काही गोष्टी अशा आहेत की हा बैल सरांच्या नावाने पळला पाहिजे वगैरे, कारण सर्जा बैल हा पहिल्यापासून नानांच्याकडेच होता, नानांच्याकडेच राहणार आणि शेवटपर्यंत नानाच त्याला पळवणार। पण अचानक आम्हाला असे फोन यायला लागले त्यामुळे आम्हाला ही म्हणजे असं वाटलं की आता आम्हाला काहीतरी मीडियासमोर बोललं पाहिजे, म्हणून आम्ही हा टिंगरे साहेबांना म्हणलं की 2 शब्द तुम्हाला काहीतरी सांगायचे, म्हणून त्यांना बोलवलं। यामध्ये नानांचा काही दोष नाहीये, हे जे नाना जे काय करतात सगळं प्रेमापोटीच नानांचं चालू आहे आणि इथून पुढे पण हा बैल नानांच्याकडेच राहणार आणि नानाच त्याला पळवणार। तर मित्रांनो,
आपल्याला खोलात जायचं नाही. माझंही असं म्हणणं आहे बैलगाडा प्रेमींना की तुम्ही खूप घाई करता नेहमी. माझा तो अनुभव आहे कमी दिवसातला. काय असतं तुम्हाला माहिती आहे, एखादी खुनासारखी घटना ज्यावेळेस घडते त्यावेळेस त्याच्या मागे अनेक कंगोरे असतात. तुम्हाला मी सांगितलं, तुम्हाला माहित नाही. मी माणसं ज्यावेळेस म्हणजे खून झाला, खुनाच्या नंतर ते पूर्ण डिस्पोज झालं, म्हणजे ते प्रकरण दाबलं गेलं, बॉडी जाळून टाकली आणि 3 महिन्यानंतर त्या खुनाची प्रकरणं मी ओपन केलेली आहेत. त्याच्यातले आरोपी अटक झालेले आहेत. अशा काही घटना आहेत. तुम्ही सगळेजण नवीन आहात माझ्यासाठी किंवा तुमच्यासाठी मी नवीन आहे. ह्याच्यातली एकही गोष्ट आपण कुठेही कशीही लपवून देणार नाही. पण घाईघाईनं आपण कोणाच्या तरी बद्दल चुकीचं बोलणं, कारण प्रत्येक गोष्टीला काही वेगवेगळ्या बाजू असू शकतात. त्या सगळ्या बाजू ज्या आहेत त्या आपल्याला जाणून घेतल्या पाहिजेत. मला माहित नाही, कारण आम्हाला ह्यांना विचारायचं पण नाही की तुमचं अंतर्गत काय आहे, नानांचं तुमचं काय आहे का, व्हॉटेवर. त्यांचं म्हणणं असं आलं की अचानकच फोन येत आहेत एवढ्या 1 आठवड्यामध्ये की सर्जा कितीला द्यायचा आहे, सर्जा तुम्ही विकायला काढलाय का, अमुक तमुक. म्हणजे अचानक आधी कधी झालं नव्हतं असं सर गेल्यापासून, आणि मग अचानक लोक का फोन करायला लागलेत. ह्या गोष्टीमुळे आम्ही परेशान झालो आणि आम्हाला वाटलं की काहीतरी काळबेरं चाललंय. म्हणून मग आम्ही असं वाटलं की तुमच्याशी बोलून आम्हाला हे लोकांपर्यंत पोहोचावं, याच्यात कोणाचं नुकसान होऊ नये. आपल्याला माहिती आहे की सुंदरचा व्यवहार झाला, अर्धवट राहिला. भले कोण असतील त्याच्यामध्ये दुसरे, आर्थिक व्यवहार झाले, त्याच्यातून मोठ्या मोठ्या घटना घडल्या, पैसे गुंतून पडले, बाकीच्या काही काही गोष्टी, पण एकीकडे दुसऱ्या बाजूला जीव पण गेला. चला ठीक आहे, असू द्या. यांच्या ज्या काही भावना आहेत आपण त्या पोहोचवल्यात. याची जर दुसरी बाजू काय असेल ती समोर येत असेल आणि जर कोणाला ती आणायची असेल तर आपण ती पण आणूयात. कारण शेवटी रणजित निंबाळकर सरांचा विषय हा बैलगाडा प्रेमींनी हातात घेतलेला आहे आणि मी फक्त त्याच्यातलं माध्यम आहे आणि मी ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. सगळ्या अपडेट आपण घेत राहू. पुन्हा एकदा फक्त एक विनंती आहे की व्यक्तिगत कोणी याच्यामध्ये चिकित्सक बनू नका. प्रश्न निर्माण करू, अरे हा हे असं झालंय का, तमुक झालंय का, ह्याव झालंय का, काही नाही. सगळं पिक्चर क्लिअर होईल तुमच्या पुढं जर असं काही झालेलं असेल किंवा होत असेल तर. तर ठीक आहे, हरकत नाही. आज आपण हा काही वेगळा नाही, अचानकच हा व्हिडिओ करायची वेळ आली. पण मी तुम्हाला सांगितलंय रणजित निंबाळकर सरांच्या बाबतीमध्ये जे जे काही घडणार ते परत तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार. धन्यवाद.